जय हिंद मित्रांनो. तर आता एमएसएफ बद्दल एक महत्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो, की मागच्या भरतीमध्ये जे वेटिंगला होते किंवा ज्यांनी फक्त पेपर बी दिलेला आहे, ग्राउंड पेपर दिलेला आहे, त्यांना पण एमएसएफचा मेसेज येत आहे. त्याच्या रिलेटेड एक लिस्ट आलेली आहे मित्रांनो. तर या लिस्टमध्ये आणि या परिपत्रकामध्ये सविस्तरपणे नेमकं काय दिलेलं आहे, तर ते डिटेलिंग मध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगतो. फक्त आता मी हे जरी तुम्हाला वाचून सांगेल तरीही व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत प्रत्येक पॉईंट मी तुम्हाला समजून सांगतो, त्यामुळे चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर पोलीस भरतीच्या सोबतच या एमएसएफच्या रिलेटेड ज्या काही समोर अपडेट येत राहतील त्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, प्रत्येक पॉईंट मी तुम्हाला समजून सांगतो. तर आता पुरुष सुरक्षा रक्षक कंटात्री भरती नोंदणी प्रक्रिया माहे ऑगस्ट 2026 उमेदवारांसाठी सूचना. तर आता यामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे सविस्तरपणे पॉईंट बघूयात. महाराष्ट्र पोलीस भरती सन 2024-25च्या पोलीस भरतीमधील लेखी व मैदानी परीक्षेत पात्र उमेदवार यांची यादी महामंडळात पुरुष सुरक्षा रक्षक कंटात्री पदाच्या भरती नोंदणी प्रक्रियेसाठी राज्य पोलीस दलाच्या संबंधित विभागाकडून मागविण्यात आली आहे. त्यानुसार परिपूर्ण यादी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, अहिल्यानगर, सांगली या 3 जिल्हा विभागातून प्राप्त झाली आहे. त्या उमेदवारांची भरती प्रक्रिया 18/8 ते 25/8 पर्यंत 6 दिवस आयोजित करण्यात आली असून उमेदवारांनी भरतीसाठी हजर होण्यास व वेळ दिनांक व वेळ निहाय यादी महामंडळाने दिलेल्या मी पीडीएफ वगैरे तुम्हाला देतो मित्रांनो. ज्यांना पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. पीडीएफ पण आलेली आहे. महामंडळ आता दुसरा पॉईंट काय, महामंडळामार्फत उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दिलेल्या दिनांक व वेळ निहाय यादीप्रमाणे महामंडळाचे निकष पडताळणीसाठी महामंडळाचे कार्यालय 12वा मजला सेंटर 1 इमारत जागतिक व्यापार केंद्र कप परेड मुंबई 400-005 येथे हजर राहावे. हजर राहण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला पीडीएफ मध्ये जे तुमचं नाव आहे त्याच्या समोर जी डेट दिलेली आहे, पत्ता पण तुम्हाला दिलेला आहे, त्या तिथं तुम्हाला हजर राहायचं सांगितलेलं आहे. ज्या दिवशी ज्या उमेदवाराची नावे दिलेली आहेत त्याच दिवशी हजर राहावे, कारण त्याच उमेदवार यांची नावे सॉफ्टवेअर मध्ये दिसणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी. म्हणजे आता तुमचं ज्या दिवशी नाव आहे त्याच दिवशी तुम्हाला जायचं आहे. म्हणजे आता तुमचं जर 13ला आहे तर 13लाच जावं लागणार आहे, 14ला कोणी जाऊ नये. कारण की त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की सॉफ्टवेअर मध्ये तुमचं नाव वगैरे दिसणार नाही, त्या दिवसाच दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, कळवलेल्या दिवशी गैरहजर राहिल्यास त्यानंतर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. मित्रांनो, ज्यांना खरंच गरज असेल त्यांनी नक्कीच जा मित्रांनो. महत्वाच्या सूचना आता काय दिलेलं आहे यांनी, पोलीस शिपाई भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवार असल्याने महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक भरती नोंदणी व निकष पडताळणी करता ही लिंक ओपन करून गोपनीयता कार्यक्षम ID क्रमांक अंशतः दर्शवण्यात आले आहे. उमेदवारांनी त्यांच्याकडे असलेल्या पोलीस भरती 2024-25 चे आवेदन पत्र. आता मित्रांनो, तुम्हाला यामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे, आता तुम्हाला तुमचं हॉल तिकीट न्यायचं आहे, लेखी परीक्षेचा आणि मैदानी चाचणीचं पण हॉल तिकीट न्यायचं आहे तुम्हाला. स्वतःच्या अप्लिकेशन ID व इतर तपशील तपासून दिलेल्या लिंकवर ऑनलाईन फॉर्म परिपूर्ण भरावा. आता हे तुम्हाला लिंक दिलेली आहे, यावरती तुम्हाला अर्ज पण करायचा आहे मित्रांनो, फॉर्म भरून घ्यायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर उमेदवार यांनी पोलीस भरती आवेदन पत्र भरताना जे मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच मोबाईल नंबर वर महामंडळामार्फत मेसेज सोडण्यात आलेले आहेत. आता मेसेज आलेले आहे मित्रांनो, नक्कीच चेक करा कोणाकोणाला मेसेज आलेले आहेत. त्यामुळे मेसेज प्राप्त झाला असेल तरी ते पोलीस भरतीमधील उमेदवार आहेत व त्यांच्याजवळ पोलीस भरतीचे आवेदन भरल्याची पावती किंवा पोलीस भरती मैदानी लेखी परीक्षेचे हॉल तिकीट आले आहे, त्याच्यानंतर अप्लिकेशन ID नमूद. अशा प्रकारचे यामध्ये मित्रांनो, आता याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र नेमके काय काय जोडायचे, तुम्हाला अर्ज तर भरायचंच आहे. त्याच्यानंतर कागदपत्र वगैरे आता 10वी-12वी बोर्ड आणि गुणपत्रिका, त्याच्यानंतर जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर बोनाफाईड असलं तरी चालते. त्याच्यानंतर आधार कार्ड वर कागदपत्रानुसार नावाचे स्पेलिंग असणे तसेच त्यावर जन्मतारीख पूर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो. आता मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, पोलीस भरतीमध्ये पण जर तुमचं काही जर स्पेलिंग मिस्टेक वगैरे जर इकडे तिकडे असेल तर त्याच्यानुसार आपल्याला करेक्शन करून घ्यायचं आहे मित्रांनो. पोलीस भरतीमध्ये पण तुम्हाला अडचणी येऊ शकतात. पॅन कार्ड पाहिजे, अधिवास प्रमाणपत्र पाहिजे, वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे, त्याच्यानंतर संगणकाचे ज्ञान असल्यास MS वगैरे पाहिजे. त्याच्यानंतर आता काय पाहिजे, त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे मित्रांनो, पोलीस भरतीचे आवेदन पत्र तसेच मैदानी, म्हणजे आता अर्ज भरल्या आपला तो फॉर्म आहे ना,
अर्जाची प्रिंट, त्याच्यानंतर आता मैदानी आणि लेखी परीक्षेचं हॉल तिकीट. अशा प्रकारे आपल्याला हे सोबत येणे अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळणार नाही. अशा प्रकारचं मित्रांनो हे. आणि त्याच्यानंतर आता शासनाचे सर्व साधारण नियम विचारात घेता सन 2024-25च्या पोलीस भरतीच्या वेळी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेस म्हणजेच दिनांक 30/11/2025 रोजी 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र रक्षक पात्र ठरवण्यात येणार. आता मित्रांनो 31/11/2025 रोजी 33 वर्षापर्यंत, म्हणजे आता यामध्ये त्यांनी डायरेक्ट डेट दिलेली आहे, त्याच्या वरचे मुलं त्यामध्ये घेतल्या जाणार नाही, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 33 वर्ष वयापर्यंत असलेल्या उमेदवारांना अशा प्रकारचं आहे. आता याच्यामध्ये नंतर तर काही दिलेलं नाही एवढं. त्याच्यानंतर पुरुष उमेदवार भरती प्रक्रियेत हजर होणाऱ्या पुरुष पोलीस शिपाई यांच्या छातीचे याच्या उंचीचे निकषाचे 165 सेमी तसेच छाती न फुगवता 69 सेमी असावी, छाती किमान 5 सेमी फुगवता. आता यांनी आता एसटी कॅन्डिडेटच्या मुलांसाठी कशा प्रकारचं आहे आता मित्रांनो हे माहिती वगैरे काढून मी तुम्हाला सांगतो, कारण की एसटी कॅन्डिडेटच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये सवलत होती, पण आता यामध्ये त्यांनी डायरेक्ट 165 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता काय दिलेलं आहे, नोंदणीच्या दिवशी येताना ऑनलाईन फॉर्म भरलेले प्रिंट काढून सोबत आणावी, तसेच सर्व संबंधित मूळ कागदपत्रे सोबत आणावी. उमेदवार नोंदणीसाठी हजर राहताना अच्छा अच्छा हे तेच आहे मित्रांनो, कागदपत्र वगैरेचे सूचना आहे ह्या. त्याच्यानंतर आता आणखी काय, आता शेवटचा पॉइंट काय यांनी दिलेला आहे, शेवटचा बघू आता. जरी उमेदवार भरती नोंदणीसाठी पात्र ठरला तरी एखाद्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा नोंद असल्यास किंवा इतर आक्षेपार्ह चारित्र्य पडताळणी अहवाल सादर असल्यास प्रशिक्षणास संधी देण्यात येणार नाही. आता केस वगैरे चालणार नाही मित्रांनो. याच्यानंतर यांनी हे एवढं काही सर्व सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आता ही लिस्ट लागलेली आहे मित्रांनो, हे बघू शकता. आता रिक्रुटमेंट डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर, त्याच्यानंतर बऱ्यापैकी आता आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला फक्त तुमचे ज्या दिवशी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे त्याच दिवशी जायचं आहे. त्यांनी डायरेक्ट त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी बोलवलेलं आहे त्याच दिवशी तुम्हाला जायचं आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला समोर चान्स दिला जाणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. पण आता देतात तसं काही विषय निवडा. पण नागपूर ग्रामीणचे मुलं पण यामध्ये आहे, त्याच्यानंतर सांगलीचे पण मुलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो आपले ही लिस्ट वगैरे लागलेली आहे. तुम्हाला जर पीडीएफ वगैरे लागत असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 79 72 78 40 38 हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. त्याच्याच बरोबर आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर याच्या MSF भरतीच्या रिलेटेड समोर ज्या काही अपडेट येत राहतील त्या मी तुम्हाला देतच राहतो. आता ज्यांची नावे आहे त्यांना तर काही विषय नाही, पण आता ज्यांची नावं बाकी आहेत त्यांच्यासाठी नक्कीच मित्रांनो जे काही अपडेट मिळेल मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत नक्कीच सांगणार आहे. त्यामुळे जे नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या जवळील प्रत्येक व्हॉट्सअपच्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.